जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण IDBI बँकेचा फॉर्म आपण मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया। बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देत आहोत। त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचं पोर्शन दिसेल। तुम्हाला काय काय करायचं आहे, मोबाईल लँडस्केपमध्ये करायचं आहे, आडवा करायचा आहे, तेव्हा हा फॉर्म ओपन होतो। मोबाईल आडवा केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, ठीक आहे, तुमचं नाव, नंतर कन्फर्म फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर तुमचं मिडल नेम, त्यानंतर कन्फर्म मिडल नेम। ओके, जे मिडल नेम तुम्ही टाकलं तेच मिडल नेम कन्फर्ममध्ये येणार, नंतर लास्ट नेम, तुमचं सरनेम आणि कन्फर्म लास्ट नेम। ओके, नंतर इथे तुमचं पूर्ण नाव दिसून जाणार। या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालूवाला मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार, इथे कन्फर्म मोबाईल नंबर, आणि जर अल्टरनेट असेल तुमच्याजवळ तर तो पण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची ईमेल ID द्यायची आहे, कन्फर्म ईमेल ID, आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। ओके, तर बघा, सगळी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। ओके, तुम्हाला विचारेल आर यू शुअर। ओके, तुम्हाला इथे ओके करायचं आहे, ठीक आहे। नंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो। बघा, ठीक आहे, या ठिकाणी तुमचा फोटो किती KB असला पाहिजे, तर 4.5 सेंटीमीटर ते, ठीक आहे, 3.5 सेंटीमीटर, आणि या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे। नंतर या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे आणि इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फोटो जो आहे तो 20 ते 50 KBच्या बीचमध्ये अपलोड करायचा आहे। अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे, ठीक आहे, या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे। नंतर सिग्नेचर तुम्हाला 10 KB ते 20 KBच्या बीचमध्ये अपलोड करायची आहे। नंतर या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे। ओके, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट, याच्या नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। ओके, तर बघा, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची कोणती कॅटेगरी आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असेल तर ओपन UR करायचं आहे। जर तुम्ही OBC कॅटेगरीचे असेल तर OBCमधून फॉर्म भरत असाल, OBC SC कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर SC। ओके, SC असेल तर SC आणि EWS असेल तर EWS। नंतर तुम्हाला इथे विचारलं आहे तुम्ही अपंग आहे का, 40% जे डिसॅबिलिटी आहे ते आहे का, जर असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे। नंतर या ठिकाणी जर तुम्ही अपंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते अपंगत्वाचं टाईप या ठिकाणी ओपन होऊन जाणार, ठीक आहे, तुम्हाला ते टाईप टाकायचं या ठिकाणी। नंतर बघा, नंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे नंतर बघा इथे आर यू अ पर्सन विथ स्पेशल डिसॅबिलिटी कवर्ड अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शन 2S, इथे नो करायचं आहे। ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा आयडेंटिटी प्रूफ, ठीक आहे, आय कार्ड इथे विचारण्यात येणार आहे।
नंतर आय कार्ड नंबर या ठिकाणी जर तुम्ही इथे जर यस केलं तर तुम्हाला या ठिकाणी काय आय कार्ड विचारण्यात येणार आहे आणि आय कार्डचा नंबर विचारण्यात येणार आहे. ओके, जर यस केलं त्या ठिकाणी तर. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आर यू चाइल्ड फॅमिली मेंबर ऑफ दोज हू डायड इन 1984 राईट्स. जर तुम्ही त्या युद्धामध्ये मरण पावलेल्यापैकी असेल तुमच्या आई बाबा वगैरे तर यस करायचं, या ठिकाणी साधारणतः नोच करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचा रिलिजन टाकायचा आहे, धर्म टाकायचा आहे. ओके, हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट जो काही असेल तुमचा रिलिजन ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही कोणती, जर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमधून जर बिलॉंग करत असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे. एस सी, मुस्लिम, शीख हे मायनॉरिटी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन. ठीक आहे, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल म्हणजे तुम्ही आधी ड्युटी करत असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर तुम्ही यस केलं या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी विचारेल की तुम्ही गव्हर्मेंट जॉब करत होते आणि सिव्हिल साईडच्या अंदर तुम्हाला जे बेनिफिट्स आहे ते भेटत होते का, या ठिकाणी तुम्हाला भेटत असेल यस करायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली ते या ठिकाणी मंथ टाकायचं आहे, पिरियड. नंतर या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे, डोमिसियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर डोमिसियल स्टेट तुमच्या कोणत्या राज्यातली डोमिसियल आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी नॅशनॅलिटी, ठीक आहे, इंडियन या ठिकाणी विचारलं आहे. या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचा स्टेट टाकायचा आहे. नंतर एक्झामिनेशन सेंटर टाकायचं आहे. ठीक आहे, एक्झामिनेशन सेंटर तुम्ही 3 टाकू शकता. ओके, नंतर बघा कार्ड 1 आय डी कार्ड डिटेल या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, ठीक आहे, वोटर आय डी, आधार कार्ड यापैकी कोणतंही एक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आधार कार्ड 2. जर तुम्ही पहिल्या याच्यामध्ये आधार कार्ड टाकलं असेल, आय डी कार्ड 2. जर तुम्ही पहिल्या आय डी कार्डमध्ये जर आधार कार्ड सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल. दुसऱ्या आय डी कार्ड 2मध्ये तुम्हाला पॅन कार्ड किंवा त्या व्यतिरिक्त कोणतं पण सिलेक्ट करता येईल आणि त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, डेट, मंथ आणि इयर. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. नंतर तुम्हाला विचारलं आहे डू यू हॅव ट्विन सिस्टर्स ब्रदर. जर तुम्हाला जुळे भाऊ किंवा बहीण असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. नंतर या ठिकाणी जर जुळे बहीण किंवा भाऊ असेल तर त्यांचं जेंडर कोणतं आहे, मेल आहे की फिमेल आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, जुळ्या भावाचं किंवा बहिणीचं जे तुम्हाला असेल तर. नंतर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड तुम्ही जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस द्यायचा आहे. ठीक आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी तुमचा ॲड्रेस येणार, डिस्ट्रिक्ट येणार, स्टेट आणि तुमचा पिनकोड, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्याचा पिनकोड. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी टिक करायचं आहे. नंतर इथे GSTनुसार तुम्हाला काय करायचं आहे, GSTनुसार तुमचं करस्पॉन्डन्स ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस जे असेल त्याच्यानुसार तुमचा पेमेंट डिसाईड होणार, तुम्हाला किती पे करायचे आहे. ओके, आणि त्यावर इथे नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला डोमिसिलचा प्लेस टाकायचा आहे. ठीक आहे, तुम्ही डोमिसिल कोणत्या ठिकाणावरून तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, तर बघा सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके, तर बघा सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची डिटेल्स म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचे. ओके, या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची आहे. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनचं कॉलेज टाकायचं आहे, नंतर युनिव्हर्सिटी, नंतर डिग्री, ठीक आहे, किंवा सब्जेक्ट. या ठिकाणी तुमची डिग्री तुम्ही BCom केलं, BSc केलं, BA केलं, जे काही केलं असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, नंतर या ठिकाणी इयर वाईज तुम्हाला मार्क टाकायचे आहे. ठीक आहे, जर तुमचं सेमिस्टर असेल, फर्स्ट सेमिस्टर, ठीक आहे, सेकंड सेमिस्टर, जर सेमिस्टरनुसार तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल तर त्यानुसार या ठिकाणी मार्क तुम्हाला टाकायचे. इथे मार्क ऑब्टेन आणि टोटल मार्क तुम्हाला फर्स्ट सेममध्ये किती मार्क भेटले, कितीपैकी मार्क भेटले ते या ठिकाणी टाकायचं आहे, किती मार्क भेटले ते या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, नंतर आणि जर तुमचं इयरमध्ये जर झालं असेल ग्रॅज्युएशन तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे टाकायचं आहे. नंतर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. नंतर जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं वर्क एक्सपिरियन्स टाकायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला तुमचं वर्क एक्सपिरियन्स टाकायचं आहे. ठीक आहे, नंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजेस नोनमध्ये काय करायचं आहे, इंग्रजी, मराठी, हिंदी, अजून तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येते या ठिकाणी रीड, राईट आणि स्पीक या तिन्ही टिक बॉक्सवर काय करायचं आहे, टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके, नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे डू यू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर. ओके, तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे आणि कम्प्युटरमध्ये तुम्ही कोणता कोर्स केला, MSc, IIT, जे काही केलं असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्ही डिग्री कशामधनं केली ते टाकायचं आहे. नंतर डेट ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पास केलं ते या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज टाकायचे आहे आणि इथे तुमचं ग्रेड टाकायचं आहे. ओके, A ग्रेड, B ग्रेड, जे तुमचं ग्रेड असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेमिस्टरमध्ये जे आपल्याला पर्सेंटेज मार्क टाकायचे आहे, टोटल मार्क आणि मार्क ऑब्टेन, या ठिकाणी तुम्हाला ॲटलिस्ट एका सेमिस्टरचे तरी मार्क टाकणे अनिवार्य आहे. इथे तुम्हाला नंतर जसं बघा मी 7 सेमचे पर्सेंटेज मार्क टाकले, मार्क ऑब्टेन आणि टोटल मार्क, तसेच 8 सेमचे मार्क ऑब्टेन आणि टोटल मार्क या ठिकाणी तुम्हाला ग्रँड टोटल दिसत आहे आणि टोटल पर्सेंटेज दिसत आहे. ठीक आहे, इतकं टाकलं तर आपला फॉर्म होऊन जातो. बघा त्यानंतर तुम्ही जे सेमिस्टरचे मार्क टाकले, ॲटलिस्ट एका सेमिस्टरचे तरी मार्क टाकणे आपल्याला जरुरी आहे. एका फर्स्ट इयरचे किंवा सेकंड इयरचे, थर्ड इयर किंवा फोर्थ इयर, कोणतेही एक सेमिस्टर आपल्याला कंप्लीट करणं जरुरी आहे. जसं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचे टाकले तर तुम्हाला सेकंड सेमचे पण टाकायला लागेल. ग्रँड टोटल त्या ठिकाणी येणार. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ओके, तर तुम्ही हा फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा जो लेफ्ट थंब आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन या ठिकाणी तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि नंतर इथे तुम्हाला हँड रायटिंग लिहायची आहे आणि ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. ठीक आहे, IBPSचा फॉर्म तुम्ही ज्या पद्धतीने भरता सेम आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि या ठिकाणी तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके, या पद्धतीनं हा फॉर्म आपण भरू शकतो, भरायचा आहे. ओके.